राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। हप्त्यासाठी 1,774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, पीक विमा नमो शेतकरी योजनेचे पैसे, नुकसान भरपाई अनुदानाचे 50,000 रुपये नेमके कधी मिळणार असा प्रश्न तुमच्या मनात असेलच, पण आता काळजी करू नका, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की तुमच्यासाठी अखेर सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। काय निर्णय घेतलेला आहे ते देखील या ठिकाणी आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका, म्हणजे तुम्हाला पीक विमा, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजना आणि अजून वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या या चॅनलवरती बघायला मिळेल। त्यासाठी तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। आता सरकार पूर्ण पैसे वाटपाला सुरुवात करणार असून तुमच्या पण बँक खात्यात आता पूर्ण रक्कम येणार आहे। तर चला संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण समजून घेऊया। तर बघा, आता या ठिकाणी आपण संपूर्ण यादी बघणार आहोत। जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर पूर्ण रक्कम डीबीटीच्या अंतर्गत आपल्या बँकेच्या खात्यात जमा होणार आहे। बघा, आता प्रति शेतकरी तर वेगवेगळी रक्कम दिली जाणार आहे। आता यादीमध्ये ज्यांचं नाव येईल त्यांना पैसे वाटप लगेच सुरू केले जाणार आहेत। बघा, आता या ठिकाणी काय काय मिळणार आहे। 1-2 योजनेचे पैसे भेटणार नाही, तर तुम्हाला बरीच रक्कम दिली जाणार आहे आणि यामध्ये तुमच्या बँक खात्यावरती येणारी ही पूर्ण रक्कम डीबीटीच्या अंतर्गत दिली जाणार असून बघा, आता तुम्हाला पीक विम्याचे पैसे येणार आहेत। पीक विम्याची किती रक्कम येणार, तर काही शेतकरी बांधवांना 17,000 रुपये येणार आहेत, तर काही शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावर डीबीटीच्या अंतर्गत 18,000 रुपये येणार आहेत। अशा पद्धतीने हे झालं पीक विम्याची पैशाचं वितरण। अशा पद्धतीने वाटप होणार आहे। कोणाला 10,000, कोणाला 18,000, कोणाला 15,000 अशा पद्धतीचा पीक विमा वाटप होणार आहे। त्यानंतर एवढीच रक्कम भेटणार नाही, तर बऱ्याच शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत सरकारच्या माध्यमातून आणखीन पैसे दिले जाणार असून शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत। यामध्ये देखील लक्ष देऊन बघू शकता। आता तुम्हाला शेतकरी बांधवांनो अनुदानाचे पण पैसे येणार असून अनुदानाची रक्कम पण 50,000 रुपये एवढी आहे। या व्हिडिओमध्ये सर्व काही माहिती बघणार आहोत। नेमके पैसे कधी वाटप सुरू होत आहेत, हे पैसे कसे मिळणार, सर्व काही तुम्हाला बघायला मिळेल। बघा, आता ही अनुदानाची रक्कम काही कमी नाही, 50,000 रुपये आहे आणि ही तुमच्या जिल्ह्यात आणि तुम्हाला ही पूर्णपणे मिळणार आहे। पण बघा, आता यादीमध्ये कोणकोणते जिल्हे आणि कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे सर्व पैसे जमा होणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहत चला। तर बघा, या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार 50,000 रुपयाचं अनुदान भेटणार आहे। त्यानंतर नमो शेतकरी योजना, बघा नमो शेतकरी योजनेची पण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत, कारण आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये उशीर झाल्यामुळे 2,000 टप्प्यात एका पाठोपाठ लगेच सरकार 2,000 अशी टोटल म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 4,000 तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। नमो शेतकरीचा 9वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता असे दोन्ही मिळून 4,000 नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत आणि ही पैशाची रक्कम 90 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना भेटणार आहे आणि ही रक्कम ती येणार आहे म्हणजे नुकसान भरपाईसाठी पण सरकारने यादी जाहीर केलेली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये ह्या सर्व योजनेचे पैसे 9 जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत। बघा, आता लक्ष देऊन बघा, जर 9 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या बँकेच्या खात्यात पूर्णपणे आता पैसे जमा होणार आहेत। पूर्ण पैसे वाटप ही तुमच्या बँकेच्या खात्यावरती होतील आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल असं आपण समजू शकतो। त्यामुळे कोणी काळजी करू नका किंवा शक्यता चिंता देखील करत बसू नका, कारण सरकार आता सर्वात मोठा दिलासा आणि आनंदाची निर्णय आता जाहीर केलेला आहे आणि ह्यामुळे लाखो शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार असून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर चला मग, आता पैसे कोणकोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटप सुरू होत आहे तर त्या जिल्ह्यांची यादी बघूया। तर आता चला तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला। जर 9 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला सर्व योजनेचे पैसे मिळतील, कारण काय आता एका योजनेचे पैसे भेटणार नाही तर 4 योजनेचे पैसे भेटणार आहेत। अनुदानाचे 50,000 रुपये, नुकसान भरपाईचे 18,000 रुपये, पीक विमा 15 ते 17,000 रुपये। त्यानंतर शेतकरी बांधवांनो तुमच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून येणारी रक्कम ती नुकसान भरपाईची येणार आहे। ती रक्कम पण वेगवेगळी असणार आहे, 16,000, कुणाला 19,000 रुपये। त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 4,000 अशी मोठी रक्कम आपल्या बँकेच्या खात्यात जमा होणार आहे। जर या जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला पण आता पूर्ण पैसे मिळतील। तर चला मग, आता कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा होतील, ज्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची संपूर्ण यादी या ठिकाणी आपण पाहूया। तर बघा, या ठिकाणी आता पूर्ण यादी आलेली असून शेतकरी बांधवांनो आता फक्त तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला। कोणकोणत्या जिल्ह्यात कशा पद्धतीने पैसे जमा होतील संपूर्ण अपडेट या ठिकाणी आता आपण बघण्याचं काम करणार आहोत। तुम्हाला फक्त लक्ष द्यायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा, या ठिकाणी जिल्ह्यांची यादी आलेली आहे। तर चला आता जिल्ह्यांची यादी तुम्हाला वाचून दाखवतो।
जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला आता कोणत्या क्षणी पीक विम्याचे पैसे 17,000 ते 18,000 मिळतील आणि अनुदान 50,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावर लवकर येईल आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी येणार आहेत ते पण लगेच मी तुम्हाला सांगणार आहे। आता लक्ष देऊन फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। तर बघा, या ठिकाणी आता मोठा आणि महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। लाखो शेतकरी बांधव आता खुश होणार आहेत आणि शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा नक्कीच मिळणार आहे। बघा, ही रक्कम पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत आम्ही वाटप करत आहोत असं सरकारने स्पष्ट रूप आता सांगितलेलं आहे। म्हणजे बघा, स्पष्टपणे सरकारचं म्हणणं आहे की आता आम्ही पूर्ण रक्कम डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात वाटप करत आहोत आणि त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे। आणि यादी पण या ठिकाणी आलेली आहे। तर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या बँकेच्या खात्यावर पूर्णपणे ह्या पैशाचं वितरण आता होणार आहे। बघा, आता लाखो शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत हे सर्व पैसे जमा होणार असून शेतकरी बांधवांना एक मोठा चांगला दिलासा आता नक्कीच मिळेल असं पण आपण स्पष्टपणे म्हणू शकतो। आतापर्यंतची सर्वात मोठी आणि दिलासा देणारी घोषणा झालेली असून या ठिकाणी पूर्ण रकमेचे वितरण हे राज्य सरकारच्या माध्यमातून आता केले जाणार आहे आणि ही रक्कम डीबीटीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती येणार असून डीबीटीच्या अंतर्गत हे सर्व पैसे शेतकरी बांधवांनो जमा होतील। मग चला, यादीमध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत त्याबद्दलची संपूर्ण यादी या ठिकाणी आपण पाहण्याचं काम करणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त पुढील राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला पैसे मिळून जातील, पण महत्त्वाचं म्हणजे सरकारने सांगितलेले 2 कामे तुम्हाला करावी लागणार आहेत तर हे सर्व योजनेचे पैसे मिळतील। जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली नाही तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार नाहीत, पीक विमा पण मिळणार आहे आणि अनुदानाचे पण 50,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। त्यामुळे कोणती कामे सरकारने सांगितली आहेत ती त्याबद्दलची आता संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। यासाठी आता पुढील राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। तर बघा, या ठिकाणी संपूर्ण यादी आलेली असून आपण शेतकरी बांधवांनो ही सर्वात मोठी दिलासा देणारी खुशखबर आता शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावर डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे हे आता जमा होणार आहेत। बघा, या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे की बघा, आता शेतकरी मित्रांनो, पहिला जिल्हा आहे अकोला, दुसरा आहे अमरावती, तिसरा आहे अहिल्यानगर, चौथा आहे धाराशिव, पाचवा आहे पालघर, 6वा आहे पुणे, 7वा आहे बीड, 8वा आहे बुलढाणा आणि 9वा आहे छत्रपती संभाजीनगर। तर मित्रांनो, ह्या जिल्ह्यामध्ये ह्या पात्र जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता, अनुदानाचे पैसे, पीक विम्याचे पैसे हे जमा केले जाणार आहेत। तर मित्रांनो, तुम्ही राहिलेले हे 2 कामे करून घ्या। पहिलं आहे आधार लिंकिंग करणे। डीबीटीच्या माध्यमातून पैसे येणार आहेत त्यामुळे आधार लिंकिंग करणे, बँक खात्यात जाऊन आधार लिंक करणे, मोबाईल नंबरला आधार लिंक करणे, KYC पूर्ण करणे आणि फार्मर ID काढून घेणे हे आवश्यक आहे। जर हे 2 कामे तुम्ही केले तर तुम्हाला पैसे कोणत्याही न अडचण येता हे पैसे मिळून जातील। तर मित्रांनो, ही रक्कम तुमच्या खात्यावर कधी जमा होणार तर बघा मित्रांनो, अनुदानाचा 50,000 रुपये अनुदान हे कोणाला मिळणार आणि कधी वाटप होणार आणि नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये हे 2 हप्त्याचे 4,000 रुपये कधी वाटप होणार, कोणाला वाटप होणार याबद्दलची ही माहिती मी तुम्हाला लगेच सांगू टाकतो। आता लक्ष देऊन बघा, ज्या अनुदानाची रक्कम आता लवकरच कर्जमाफी सर्व रक्कम जमा झाल्यानंतर ती दिली जाणार आहे। काळजी करू नका, कर्जमाफी झाल्यानंतर ती अनुदानाची रक्कम तुम्हाला थेट तुमच्या खात्यात जमा केली जाणार आहे। आणि त्यानंतर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेची अधिकृत तारीख जाहीर झाली नाही, पण आलेल्या माहितीनुसार सरकारच्या माध्यमातून आता पुढच्या 5 ते 6 दिवसामध्ये पूर्णपणे मोठी घोषणा केली जाऊ शकते आणि नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते एकत्र दिले जाऊ शकतात अशी माहिती सूत्राकडून आलेली आहे। पुढे नेमकं अधिकृत माहिती सरकारकडून काय आहे तेच देण्याचं काम करणार आहोत। यासाठी आपल्या चॅनलवरती नक्कीच ऍक्टिव्ह राहा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।